खेळते गोलंदाज सचिन लिमकर. माऊली स्पोर्ट शिलगाव संघाने टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल वेगवान तुम्हाला पाहायला मिळतोय. सचिन आपण पाहिलं तर मटाडीच्या स्पर्धेतील चॅम्पियन संघ आपण पाहतोय शिलगाव. या स्पर्धेत कोणत्याही फलंदाजाने जर अर्धशतक पूर्ण केलं तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज ज्ञानेश्वर देवकर यांच्याकडून दिलं जाईल संपूर्ण स्पर्धेमध्ये. सेकंडला प्रमोदला तुम्ही पाहतायत. प्रवीण सिंगलने खातं उघडले. अपील स्ट्रॉंग आहे. फलंदाज बाद होईल. पहिला धक्का लागत असताना कोपरगाव संघाला फलंदाज एक वरती पहिला धक्का लागला तो कोपर संघाला. चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय माऊली स्पोर्ट अलिमगर 11 शिलगाव संघ. डीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली ते डोंबिवली टेनिस क्रिकेट या वाहिनीच्या माध्यमातून केली विथ क्वालिटी. तुमच्या कॅमेरामॅनचे मी कौतुक करेल. बॅटिंग करण्यासाठी आले तिसऱ्या क्रमांकावरती सुरुवात पाटील उर्फ लारा. मैदानाच्या आतमध्ये एक वरती पहिला धक्का लागला. पहिला सामना देसाई संघाने जिंकला जो या स्पर्धेत सरपंच 11 नामाने संघ खेळला. ज्ञानेश्वर देवकर यांनी पुरस्कृत केल्या संघामध्ये इथे क्षेत्ररक्षक आहेत विनोद भोईर तुम्ही पाहतायत. पहिले नागरिक सरपंच आपण पाहिले तर सवाराम लक्ष्मण देवकर साहेब त्यांच्याच नावाने संघ खेळताना तुम्ही पाहिला. देसाई 40+. सचिन मात्र चांगली गोलंदाजी करतायत. सचिन तुम्ही पाहतायत राईट मोड द विकेट. इथेही बॅटची कडा होती मात्र क्षेत्ररक्षकांना झाली चूक. दिनेश काटे होते त्यांच्या मागे थोडेसे नाराज आहेत कारण त्यांना माहिती आहे सुगनाथ पाटील एक चांगला फलंदाज आहे आणि त्याचा झेल ड्रॉप झालाय. कदाचित मागात पडू शकतो या मॅच मध्ये टीम शिलगावला. पुढची मॅच जुने डोंबिवली आणि नेजे बी देवानंद पाटील अँड कंपनी. चांगली गोलंदाजी. काय गोलंदाजी केली अशोक या ओव्हर मध्ये आपण पाहिलं. पॉवर प्ले मध्ये आपण पाहिलं फक्त आणि फक्त एक धाव एक विकेट. दोन्ही एंडने स्पर्धा खेळली जाते त्यामुळे थोडंसं ऍडव्हान्टेज दोन्ही टीम कडे असतो. प्रमोद 0 वरती बाद झाली या मॅच मध्ये. एकच सिंगल आली. प्रवीणने ती सिंगल घेतली होती. सुगनाथला अजूनही खातं उघडायचे. 3 बॉल डॉट आलेत. यानंतर पहिल्या फेरीतील तिसरा सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. जुने डोंबिवली विरुद्ध नेजे बी. संपूर्ण जर्मन क्रिकेट संघ मोठी देसाई 40+ आयोजित आमदार चषकचं दमदार आयोजन तुम्हाला पाहायला मिळतंय. आज स्पर्धेचा पहिला आणि पहिल्या दिवसातील हा दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. टॉस जिथे जिंकला होता माऊली स्पोर्ट अलिमगर 11 शिलगाव संघाने. चला जास्त वेळ घेऊ नका. सुगंध अलिमकर येतात गोलंदाजी करण्यासाठी. एक चांगले गोलंदाज. अनेक विकेट हॅट्रिक मेडन ओव्हर या गोलंदाजच्या नावावरती आहेत. प्रवीण आणि सुगनाथला चांगली बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. माऊली स्पोर्ट अलिमगर 11 शिलगाव संघ आपण मध्ये प्रेमनाथ अलिमकर यांनी पुरस्कृत केले संघ. त्यांना विनंती असेल या आपले हार्दिक स्वागत. शॉर्ट थर्ड मॅनला चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. एक सिंगल मेल प्रवीणच्या खात्यामध्ये. प्रवीण वैयक्तिक 2 वरती पोहोचतोय. संघाची धावसंख्या 1 गडी बाद 2. चांगली गोलंदाजी. माटाडीच्या स्पर्धेत चॅम्पियन संघ होता अलिमगर 11 शिलगाव मध्ये. या स्पर्धेत माऊली स्पोर्ट या नावाने संघ खेळतोय.
चेंडू कार्पेटच्या सहाय्याने खेळत आहेत. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत सचिन, वेगाने आलेत. चांगली फिल्डिंग, एकच धाव मिळेल. एक धावसंघ पुढे सरकते ती 3 वरती तुम्हाला पाहायला मिळते. आमदार चषकचं दमदार आयोजन या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतंय. जर्मन मोठी देसाई 40+ क्रिकेट संघ आयोजित चांगला बॉल होता. स्क्वेअर लेगचे पंच आपण पाहतोय दशरथ सोरकादे का त्यांनी गाजवला. दावडी संघाडी आज रेग्युलर क्रिकेट ते खेळतात. पंचांच्या भूमिकेत आहेत. मेन पंच आपण पाहतोय संजय म्हात्रे यांना तुम्ही पाहतायत. मॅन फ्रॉम दातिवली, सध्या ते 40+ क्रिकेट खेळतात दातिवली संघासाठी. 2 ऑफिशियल पंच आहेत एसपी पॅनलचे. शॉर्ट कव्हरला फिल्डिंग थोडीशी खराब आहे. संजय भास्कर तिथे होते. आता आउटफुल फास्ट आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. या मॅच मधला हा पहिला चौकार. चौकार येतो आपण पाहतोय कार्यसम्राट नगरसेवक रमेशजी म्हात्रे साहेबांचे सुपुत्र, नेहमी चर्चेत राहिले. डोंबिवली वेस्ट मधल्यानंतर 6वे नगरसेवक, विरोधी पक्ष नेते, त्यानंतर सभापती कल्याण डोंबिवली महानगरपालिका. बॅकफुटला गेले, कट करायचं होता मात्र चेंडू आणि पाठचा संपर्क झाला नाहीये. कमबॅक चांगला केलाय सुगंधा लिमकरने. फिल्डिंग मध्ये थोडस पुन्हा चेंजेस करत असताना शील संघ आपण पाहतोय. या स्पर्धेत माऊली स्पोर्ट अलीमगर 11 शिलगाव संघ तुम्ही पाहतायत. आमचे मित्र प्रेमनाथ अलीमकर यांनी पुरस्कृत केलेला संघ. शॉर्ट मिड विकेटला तकदीर आहेत. एक सिंगल वेगाने पूर्ण केली जाईल. प्रवीण म्हात्रे यांच्या बॅटमध्ये एक चौकार तुम्ही पाहिलेला आहे. धावसंख्या 8. दोन षटकात धावसंख्या आपण बघू शकाल 8 वरती आपण पाहतोय. तिसरं षटक घेत आहेत गोलंदाज सचिन अलीमकर येत आहेत. वैयक्तिक दुसरं आणि संघाचं तिसरं षटक. यानंतर जुने डोंबिवली आणि निर्जे बी इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित राहायचे. सुधीर काका म्हात्रे यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. फिल्डिंग थोडीशी खराब आहे. आउटफील्ड फास्ट आहे ते बघायचे. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. मैदानामध्ये श्रद्धांजली चषक सुद्धा स्पर्धकांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. निजी म्हात्रे यांच्या नावाने सध्या 45+ सुद्धा सुद्धा खेळत असतात. माऊली स्पोर्ट आपण पाहतोय. या स्पर्धेत सुद्धा आपण ट्रॉफीज पाहतोय. चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. आदर्श क्रिकेट संघ आपण पाहतोय. सौजन्य स्वर्गीय रुची म्हात्रे प्रतिष्ठान देसाई म्हणजे आदर्श संघ म्हणून एक संघ या स्पर्धेमध्ये निवडला जाईल. सुधीर काका यांच्या माध्यमातून ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेली आहे. मकर संक्रांत ट्रॉफी मध्ये सुद्धा आपण पाहिलं आदर्श संघ म्हणून काटाई संघाची निवड झाली होती. सुधीर काकांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. चौदा धावा. टप्प्याचा बॉल होता. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून खेळताय मात्र क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. एकच धाव मिळेल. सुगंधे प्रयत्न केला नाहीये. प्रवीण म्हात्रे यांच्या खात्यामध्ये एक धाव ऍड होईल. धावसंख्या 15.
2 दिवसीय स्पर्धांमध्ये सुद्धा तुम्हाला आदर्श संघ म्हणून एका संघाची निवड केली जाईल. हा चेंडू बॅटच्या टोळीला लागला होता, मात्र एक सिंगल मिळेल. एक धावसंख्या पुढे सरकते ती 16. तिसरं षटक प्रगती पथावर आहे, मात्र मोठे फटके येत नाहीयेत, कारण की माऊली स्पोर्ट अलिमगर 11 शिलगाव संघ 40+ संघ चांगली गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. श्रीराम पाटील सुद्धा त्या श्रीराम पाटील आपले स्वागत पुढच्या मॅच मध्ये NJB आणि जुनू डोंबिवली तुम्हाला पाहायला मिळेल. चांगलं इन्स्ट्रक्शन दिनेश काटे तुम्ही पाहता. देष्टांच्या मागे पाण्याची मागणी करण्यात आलेली आहे, पाणी घेऊन जायचे. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकात धावसंख्या आमचे अशोक पाटील स्कोर सांगतात ऑफिशियल. 3 षटकात फक्त 16 धावा धापलकर पाहायला मिळतात आणि पाण्याची मागणी करण्यात आली, त्यामुळे दिलदासच्या माध्यमातून ऐकूया एक सुमधुर संगीत. त्यांच्या सभापती अंडरवन क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मनोज मात्रे यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. UCA एक वाहिनी सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते अंडरवन क्रिकेट आणि त्या असोसिएशनचे अध्यक्ष मनोज मात्रे यांचे आपण सहर्ष स्वागत करत होते. या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये प्रवीण मात्रे मैदानाच्या आतमध्ये आणि सुगनाथ 3 षटकात 16 झालेत, मग आता 12 बॉल मध्ये येणाऱ्या धावा कराव्या लागतील. दिनेश काटे आहेत, 4थं षटक घेऊन येतात गोलंदाज दिनेश. 5 षटकांची मॅच तुम्ही पाहतायत. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील दुसरा सामना. सुगनाथने हा चेंडू पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून सरळ मोठी देसाई गावात सिक्सर. प्रचंड ताकद तुम्हाला पाहायला मिळेल. सुगनाथ पाटील उर्फ लाराच्या बॅट मधून षटकार आलाय. धावा झाल्यात 22, कारण धावांची नितांत गरज आहे. 45-50 चांगलं टार्गेट असू शकते या मॅच मध्ये. 22 झालेत. जर्मन क्रिकेट संघ मोठी देसाई 40+ आयोजित आमदार चषक दमदार आयोजन DTC डोंबिवली टेनिस क्रिकेट या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली होती. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये, सिंगल तिथे मिळाली. धावसंख्या 23 धावा तुम्ही धाबल कधी पाहत असताना. 4थं षटक प्रगती पाहत असताना कोपर विरुद्ध माऊली स्पोर्ट अलिमगर 11 शिलगाव 40+ संघ तुम्ही पाहतायत. इनसाइड आउटच्या माध्यमातून फटका चांगला, मात्र डीप वेस्ट कव्हर झोन मधून क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. चांगला फटका होता प्रवीण मात्रे यांच्या बॅट मधून. 2 धावा इथे मिळाल्यात.
यशस्वी उद्योजक सुद्धा आहेत आणि त्यामुळे चांगले क्रिकेटर. लेदर बॉलची अकॅडमी सुद्धा तुम्ही मनोज म्हात्रे यांच्या माध्यमातून पाहत असता. म्हणजे सुपुत्र सुद्धा खूप चांगलं लेदर बॉल क्रिकेट खेळतात, फारसा मी उल्लेख करेन. ऑन साइडला टर्न करायचं होतं, हलकसं अपील करण्यात आलेलं आहे, मात्र यष्टीरक्षक सांगतात पाहायला बॉल लागलाय. योग्य डिसिजन. चौथं षटक प्रगती पथावर आहे. धावसंख्या आपण पाहिली तर 25. इथे फटका चांगला आहे, मात्र डीप एस्ट कव्हरेज मधनं क्षेत्ररक्षक वेगाने आले होते, तिथेही 2 धावा मिळतील. चांगली बॅटिंग करत असताना प्रवीण म्हात्रेला तुम्ही पाहतायत. धावसंख्या 27. चौथं षटक प्रगती पथावर असताना जुलू डोंबिवली आणि नेजेबी अशी मॅच असेल, लक्षात घ्या. पहिल्या फेरीतील तिसरी मॅच. डॉट बॉल. चार षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या ती 27. प्रथम बॅटिंग करत असताना कोपरगाव 40+ संघ अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघा इथून काय टार्गेट सेट करेल या मॅच मध्ये. सीमारेषा बघा दत्ता म्हात्रे असतील, सुभाष देवकर, विकास दादा सुधाकर. आपली स्पर्धा आहे, गावची स्पर्धा आहे, त्यामुळे खेळाडूंचं सहकार्य महत्वाचं असतं. 40+ क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार, माजी खजिनदार बाळा बोराडे यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. आणि काल आई चषक मध्ये ज्यांनी आम्हाला मोफत नेट सेवा उपलब्ध करून दिली ते अजित म्हात्रे यांचे आगमन झाले. मात्र नंतर दुपारनंतर थोडेसे अजित आमच्या सोबत होते, त्यानंतर थोडेसे गायब झाले. रहस्य माहीत पडलं नाही, काय कारण होतं मात्र ऐकत नाही. आता नक्कीच आम्ही त्यांची भेट घेऊ. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आपण पाहिलं तर 27. जुलू डोंबिवलीच्या स्पर्धेतील चॅम्पियन संघ आहे नवापाडा 40+. अजित म्हात्रेला आम्ही मिस केलं, त्या स्पर्धेत नव्हते, ते काही कारणास्तव खेळू शकले नाही. मात्र आज इन ऍक्शन मध्ये चौथ्या मॅच मध्ये खेळतील पडकेपाड्याच्या विरुद्ध. उंच गेलाय, सचिनचा जजमेंट चांगला आहे, सुरुवातला माघारी परतावा लागेल. अजून एक धक्का 27 वरती कोपरगाव टीमला. सचिनसाठी प्रत्येक षटकाला 500 रुपये जयेश जोशी जुलू डोंबिवली यांच्याकडनं. सचिनसाठी पारितोषिक असेल. सचिन मात्रे स्ट्राईक हँडला आहेत. शेवटचं षटक मार्ग असते. धावसंख्या 27. गोलंदाज आनंद म्हात्रे. हाही चांगला बॉल होता. 3 चेंडू डॉट आले. पहिल्या चेंडू विकेट, त्यानंतर 2 बॉल डॉट, 3 चेंडू चा खेळ संपलाय. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिला सामना देसाई 40+ संघाने जिंकलाय. हा चेंडू गॅप मध्ये खेळत आहेत. मिड विकेट मधून किशोर वेगाने आलेत. चेंडू थोडासा डायव्हर्ट झाला होता, मात्र चांगली फिल्डिंग आहे. 2 धावा मिळतील. धावसंख्या पुढे सरकते ती 29. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. जसं सोलकादे संजय मात्र सरांचा आम्ही कौतुक करू पंचांच्या भूमिकेत. आयोजकांनी सांगितले उद्याही त्यांना आपण बघू शकाल या स्पर्धेमध्ये. वेळेला महत्व आहे. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल मिळाले. धावसंख्या 30. टॉस साठी उपस्थित राहायचे जुलू डोंबिवली आणि नेजेबी
इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. हा फटका चांगला आहे. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. सलामीला आलेले फलंदाज प्रवीण मात्रे यांच्या बॅट मधून आलाय चौकार. टॉस साठी या दोन्ही कॅप्टन नेजे बी आणि जुरुंड बिले आलेले आहेत. चला सुधीर काकांच्या शुभासाठी टॉस करणार आहोत. चौतीस धावा झाल्या. 35 धावात जाता पाठलाग करायचे. माऊली स्पोर्ट अलिमगड 11 शिलगाव संघाला या स्पर्धेत आदर्श संघासाठी सुद्धा एक ट्रॉफी आपण बघतोय सुधीर मात्र यांच्या माध्यमातून. ज्या टीमची वागणूक चांगली असेल त्या टीमला ती ट्रॉफी नक्कीच दिली जाईल. आदर्श संघ लिटी सुखदेव मात्र यांच्या स्मरणार्थ ती ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळेल. सुंदर ट्रॉफी बघायचं उद्याच्या दिवसात ही ट्रॉफी कोणाला मिळेल. मात्र निजेबीचे कॅप्टन अजूनही ऑन द बेट काही क्षणातच येतील. प्रवीण मात्रे यांनी चांगली बॅटिंग केली सलामीला येत असताना. एकवीस धावांची इनिंग साकारली. धावा झाल्या 34. 35चं टार्गेट. पहिला सामना सरपंच 11 देसाई फोर्टी संघाने जिंकलाय. देसाईगावचे पहिले सरपंच आपण पाहतोय. पहिले नागरिक सावराव लक्ष्मण देवकर साहेब आणि त्यांच्याच धावाने तो संघ खेळलाय. तर 35 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल माऊली स्पोर्ट अलिमगड 11 शिलगाव संघ ऐकण्यात जाऊया आपण दुसऱ्या सत्रामध्ये. सौरभ पाटील आमचे एक प्रतिम समालोचक दहिसरचे त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. मात्र निजे बी टीम कॅप्टन लवकरात लवकर या कारण की जुरुंडंबलीचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. थँक्यू सो मच रणजितजी काळन सर. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत सर्व लाडक्या प्रेक्षकांचा. पहिलाच बॉल
यॉर्कर लाईनचा सन्मान देण्यास भाग पडलं. जिथे टार्गेट सेट केलं जिथे उभा राहायच्यात 35 धावेचं टार्गेट पार करायचं. उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना शील 40+ संघाला सलामीची आघाडीची जोडी मैदानामध्ये तुम्ही पाहता. किशोर आणि सचिन. पॉवर प्लेचं पहिलं षटक P1चं बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सुगनाथ पाटील उर्फ लारा सज्ज झाला. या षटकातील पुढचा बॉल फडका बॅकफुटला जाऊन डीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने चाला वेगानं सीमा पार. उत्तरार्धाचा पहिला दमदार दर्जेदार रुबाबदार शानदार चौकार 4. दिशेनं पहिला चौकार चौकारानं आगास्त केले संघाचं स्वतःच. संघ जाऊन पोहोचला 4 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल हॉलंडी कार्पेट वर शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्लासिक स्टेपल वरील शॉट इज परमनंट. लागोपाठचा दुसरा दमदार दर्जेदार चौकार. दिवशी वारतार करणारा लागोपाठचा दुसरा ठोकला बॅट्समन किशोरच्या बॅट मधनं. पहिला बॉल डॉट त्यानंतर चौकार 2 पाहिले. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न पॉइंटच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न विकेट कीपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल आला बीट करून गेला. त्यांना माहिती आहे की फ्रंट फुटला जाऊन हा फडका सजवायचा होता. बॅकफुटला गेले थोडे मागे राहिले बीट झाला. विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. लक्ष 35 पार करायचं. लो स्कोरिंग मॅच आहे. मॅच बनू शकते बॉलिंग अटॅक चांगला झाला तर. बॅकफुटला जाता सरा पुन्हा एकदा प्रति शॉट बॉल पुन्हा चाला एक्स्ट्रा कव्हर सीमा पार आला. आणखीन एक चौकार 4. शेवटचा बॉल बाद 7ला कडा विकेट विकेटनं पकडला. जेल सबला मैदानावरती किशोर आलिमकरचा खेळ. चला निलजे बी टीमचा कॅप्टन लगेच टॉस साठी या. बघा वेळ घेऊ नका प्लीज. इनिंग मेकटन टॉस होणं हे खूप गरजेचं आहे. निलजे बी चा कॅप्टन लगेच टॉस साठी या. तुम्ही स्पर्धा जानुमान क्रिकेटचा संघ मोठी देसाई 40+ आयोजित आमदार चषक 2025 दमदार दर्जेदार कार्य सम्राट आमदार नवनिर्वाचित राजेजी मोरे साहेब आणि त्यांच्या नावानं ही स्पर्धा तुम्ही पाहता. क्रिकेटची पंढरी क्रिकेटची दैविता आज आली आहे या क्रीडांगणामध्ये. अर्थात छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाई ऐतिहासिक क्रीडा नगरी तुमचं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करू. आडवा पाटनं केसला वर शॉट बॉल मध्ये विकेटला क्लिअर करणारा पहिला दणका बॉल सीमा पार ठोकलाय षटकार. धावा धावपलकावरती पुढे जात असताना 18 वरती स्वागत केलंय मनोजचं. बॉल चाला पुन्हा एकदा बॉडी लाईनच्या दिशेनं वेगानं
फैडा लेग स्लिपचा जोपर्यंत जाईल तोपर्यंत दुसरी धाव कंप्लीट केली जाते. 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती 20. व्हाईट बॉलचा इशारा आला. अतिरिक्त धाव एका धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती 21. फटका चांगला बॉल चाला लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित आहे. पकडला जेल संपला. बॅट्समनचा खेळ सचिनचा. लेजंड क्रिकेटर सुखदेव मात्र यांच्या शुभ. हॅलो हॅलो हेड असं हेड आणि टॉस जिंकलाय तो जुनी डोंबिवली संघाने. शिवाजी जोशी आमच्या सोबत आहेत. शिवाजी जोशी टॉस जिंकलाय काय निर्णय असेल? म्हणजे सगळ्यांना डिसिजन करून घेतो नंतर मी. ही स्पर्धा आपण पाहतोय. हॅलो हॅलो जनरल मोठी स्पर्धा पाहायला मिळते. काय सांगताल आयोजनाबद्दल? आयोजन तर खूपच चांगलं आहे, प्रश्नच नाही. आणि ह्या ग्राउंडचं वैशिष्ट्य म्हणजे इथे खेळायला खूप मजा येते. असं वाटतं की आम्ही कुठेतरी खजियारला आलो आहे वगैरे. डलावजीच्या पुढे ग्राउंड चांगला आहे, प्रश्नच नाही. दमछक जास्त होत नाही या ग्राउंडमध्ये. तर शुभेच्छा असतील शिवाजी तुम्हालाही, कारण मॅच सुद्धा सुरू होते. आपण कॉमेंट्री बॉक्स आलो. टॉस जुनी डोंबिवली संघाने जिंकलाय, मात्र डिसिजन थोडंसं पेंडिंग आहे त्यांचा. जाऊया सौरभ पाटील यांच्याकडे. थँक्यू सो मच नितीनजी काळन सर. धाबा धावफलकावरती 25 या आकड्यावरती जिथे 35 धावेचं टार्गेट सेट केला. तुम्ही पाहता लो स्कोरिंग ही मॅच. बॅटिंग सुरुवातीला खराब झाली जेव्हा कोपर 40+ बॅटिंग करत होता. फलंदाज लवकर बाद झाले, धावा स्टॉप झाल्या. फटका आडवा पॅट न केसला. वन शॉट बॉल चालाय स्क्वेअर लेग. बॉडी लाईनच्या बाहेर पहिला टप्पा घेत आलाय अप्रतिम चौकार 4. आणि बॉल चालला. विजयाचा षटकार MS धोनी स्टाईल. मॅच इज फिनिश. सामना जिंकलाय टीम शिलगाव 40+ संघानं. खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टीम कोपर 40+. झाला चुका नक्कीच सुधारा. तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा आमच्या आयोजकांकडून. आणि तुम्ही या स्पर्धेमध्ये भाग घेतला तुमचं देखील अभिनंदन. आणि टॉस जिंकलाय जुनी डोंबिवली टीमच्या कॅप्टनना फिल्डिंग स्वीकारली. मॅन ऑफ द मॅच आपण लगेच देऊ. सामनावीर ज्यानं गोलंदाजी करताना